तर मित्रांनो, पुढे काय बोलण्याच्या आधी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, की आत्ताच्या आत्ता जावा आणि राजा शिवाजीची तिकिटे बुक करा. कारण आत्ता जर तुम्ही ती नाही केलीत, जर म्हटलं की थोड्या वेळाने करतो, तर थोड्या वेळाने तुम्हाला ती तिकीटं मिळणार नाहीत. कदाचित तुमची सीट गेलेली असेल. कारण या सिनेमाचे शोज एवढे हाऊसफुल होत आहेत ना, की तुम्हाला पहिल्या रांगेतल्या सीट्स मिळणं पण अवघड होणार आहे. माझी एवढीच मनापासून विनंती आहे तुम्हाला, की हा सिनेमा बघा. व्हिडिओ बघा, सोडून द्या, काही फरक पडत नाही. पण एक मराठी प्रेक्षक म्हणून हा सिनेमा आपण बघितलाच पाहिजे. या सिनेमाला शक्य तेवढं प्रेम दिलं पाहिजे. या सिनेमाला मराठीतला आजवरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवायचा आहे आपल्याला. ही आपली एक प्रेक्षक म्हणून जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. असं एक मराठी प्रेक्षक म्हणून, एक शिवभक्त म्हणून माझं प्रामाणिक म्हणणं आहे. तुम्हाला वाटत असेल की हा किती अतिशयोक्ती बोलतोय, एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे सिनेमामध्ये? तर हो, सगळंच काही कौतुक करण्यासारखं नाहीये सिनेमामध्ये. सिनेमा काही परफेक्ट नाहीये. जशा सगळ्या सिनेमांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. तसं याच्या बाबतीत पण आहे. पण हा सिनेमा वेगळा कशासाठी आहे? मित्रांनो, बॉलिवूडने मागच्या 70-75 वर्षांमध्ये फक्त मुघलांचे गोडवे गाणारे सिनेमे बनवले. मग ते मुघल आझम असो, जोधा अकबर असो. ऐतिहासिक सिनेमे म्हणजे काय, तर मुघलांचे उदात्तीकरण करणारे सिनेमे. आम्ही या परकीय लोकांचा इतिहास, आमचा इतिहास समजून पडद्यावर बघायचा, जसं की आमचा काही इतिहासच नाहीये. आज इतक्या दशकानंतर असा योग आलाय, जेव्हा आपल्या शिवछत्रपतींवर एवढा मोठा सिनेमा बनलाय आणि त्यामध्ये बॉलिवूडचे इतके मोठे कलाकार काम करतायत. बॉलिवूडचा एक मोठा स्टुडिओ या सिनेमाची निर्मिती करतोय. हा किती मोठा बदल आहे. आणि हा सिनेमा विशेष काय आहे, तर हा आपल्या मराठी इंडस्ट्रीने बनवलाय. हा आपल्या महाराष्ट्राचा सिनेमा आहे. दुसऱ्या कोणत्या इंडस्ट्रीने त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या विचारधारेनुसार, ते ज्याप्रमाणे इतिहासाकडे बघतात त्यानुसार बनवलेला सिनेमा नाहीये. मी इथे या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये लिहिलंय की महाराज आम्हाला माफ करा. ते यासाठीच की महाराजांवर एक जागतिक दर्जाचा सिनेमा बनवून त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्हाला इतकी वर्ष लागली. नक्कीच याआधी सुद्धा बरेच चांगले ऐतिहासिक सिनेमे मराठीमध्ये बनलेत. भालजी पेंढारकरांनी बरेच सिनेमे बनवलेत, दिग्पाल लांजेकरांनी बरेच सिनेमे बनवलेत. पण त्या सिनेमांची दखल कधी राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली नव्हती. हा तो सिनेमा आहे जो आपल्या शिवछत्रपतींचा इतिहास संपूर्ण देशासमोर मांडणार आहे आणि पर्यायाने जगासमोर मांडणार आहे. त्यामुळेच हा सिनेमा विशेष आहे. त्यामुळेच हा सिनेमा आपण सर्वांनी पाहिला पाहिजे. त्यामुळेच या सिनेमाला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. आता अजून वेळ न घालवता आपण वळूया आपल्या आजच्या रिव्ह्यूकडे. सर्वात पहिल्यांदा आपण या सिनेमाच्या काही सकारात्मक बाजूंविषयी बोलूया. मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या सिनेमात आपल्याला महाराजांच्या चरित्राचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला. आणि हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की या सिनेमात आपल्याला महाराजांची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज नक्की कोण होते? तर ते एक राजे होते. पण राजे असण्याच्या पलीकडे महाराज नक्की कोण होते? भले ते असामान्य होते, त्यांचं कर्तृत्व अफाट होतं, पण ते सुद्धा एक माणूस होते. त्यांचं सुद्धा कुटुंब होतं. ते सुद्धा कुणाचे तरी मूल होते, कुणाचे तरी भाऊ होते, कुणाचे तरी वडील होते, कुणाचे तरी पती होते. महाराजांची जी जडणघडण झाली, त्या सर्व नात्यांचा काही ना काही प्रभाव, काही ना काही हातभार असणार आहे. आणि या सिनेमात महाराजांचं त्यांच्या कुटुंबासोबत असणारं नातं हे खूप सुंदररित्या दाखवले. विशेषतः शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले बंधू संभाजी महाराज. महाराजांवर इतके सिनेमे बनलेत, पण कुठल्याच सिनेमामध्ये हे नातं कधी एक्सप्लोर केलं गेलं नव्हतं. अनेकांना माहीत सुद्धा नसेल, की महाराजांचा एक थोरला भाऊ सुद्धा होता. तो शिवराय आणि शंभूराजांमधलं नातं अगदी लहानपणापासून ज्या प्रकारे दाखवले, ते पाहून निश्चितच खूप आनंद होतो. महाराजांचं शहाजीराजांसोबत असणारं नातं, जिजाऊंसोबत असणारं नातं, महाराजांचं सईबाईंसोबत असणारं नातं, हे सगळे नातेसंबंध सिनेमात खूप चांगल्यारीत्या मांडलेले आहेत. दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे या सिनेमाचं संगीत. आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की बाकी पिक्चर कसा असेल मला माहित नाही. पण अजय अतुल आपल्याला डिसअपॉइंट करणार नाहीयेत. आणि नेमकी तेच झाले. अजय अतुल यांनी नेहमीप्रमाणे स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारलाय. अप्रतिम स्कोर आहे सिनेमाचा. विशेषतः फुलं पारिजात जे गाणं आहे श्रेया घोषाल यांनी गायलेलं, मस्त गाणं आहे. एकंदरीत सगळीच गाणी सिनेमातली खूप चांगली आहेत. तिसरी बाजू म्हणजे रितेश देशमुख यांचं दिग्दर्शन. आता अभिनयाच्या बाबतीत म्हणाल, तर हो, आपली त्यांच्याविषयी भीती होती ती आता खरी ठरलेली आहे. बरेच सीन्स आहेत सिनेमामध्ये जिथे रितेश देशमुख अजिबात कन्व्हिन्सिंग वाटत नाही, अजिबात चांगला वाटत नाही. पण मी म्हणेन की त्यांनी प्रयत्न पुरेपूर केलाय. त्यांच्या परीने त्यांनी त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय. पण मला एवढंच म्हणायचं आहे, की अभिनेता म्हणून तुम्ही त्याच्या जेवढ्या चुका काढाल ना, डिरेक्टर म्हणून त्याचं तेवढं कौतुक सुद्धा करा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, शिवरायांवर सिनेमा बनवणं हे कोणत्याही डिरेक्टरसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. भले एखाद्याने आयुष्यभर एकापेक्षा एक चांगले सिनेमे बनवले असतील, तो सुद्धा कमी पडू शकतो महाराजांच्या इतिहासाला हात लावताना. रितेश देशमुख यांनी सिनेमा लिहिलाय, तो प्रोड्यूस केलाय, तो डिरेक्ट केलाय. एवढ्या मोठ्या कलाकारांची भट्टी त्याने जमवली. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलणं हे काय खायचं काम नाहीये. रितेश देशमुख यांच्या डायरेक्शनमध्ये त्यांचा तो प्रामाणिकपणा, त्यांची मेहनत तुम्हाला दिसून येईल. ते उगाच म्हणायचे म्हणून म्हणत नाहीत, की त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांच्यासाठी खरोखर हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता आणि त्यांनी तितक्याच पॅशनेटली, तितक्याच मनापासून तो सिनेमा बनवलाय. चौथी बाजू म्हणजे या सिनेमाची ॲक्शन. मी कधी माझ्या स्वप्नामध्ये पण इमॅजिन केलं नव्हतं, की मी एखाद्या मराठी सिनेमामध्ये या लेव्हलची ॲक्शन बघेन. जे कॅमेरा वर्क आहे, जी एडिटिंग आहे, जी साउंड डिझायनिंग आहे, जी कोरिओग्राफी आहे त्या ॲक्शनची. मराठीत तर विसरून जावा. मला नाही वाटत भारतामध्ये मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये
जितकेही ऐतिहासिक सिनेमे म्हणलेत, मी या दर्जाची ऍक्शन कुठे पाहिली? मराठी सिनेमांमध्ये तर तुम्हाला सांगतो असले रटाळ युद्धाचे प्रसंग बघितलेत मी. म्हणजे काही त्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही, नाविन्य नाही. राजा शिवाजी ऍक्शनच्या बाबतीत तरी मराठीमधला आता बेंचमार्क झालाय. इथून पुढे ऐतिहासिक सिनेमे बनवणाऱ्यांनी आता त्यांचा दर्जा वाढवला पाहिजे. आता कौतुक झाले बरेच सिनेमाचं करून. आता मी काही अशा बाजूंविषयी बोलणार आहे, ज्या मला पर्सनली फार आवडलेल्या नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या पोस्टरवर तुम्हाला जितके चेहरे दिसतायत ना, तितकेच चेहरे तुम्हाला सिनेमामध्ये दिसणार आहेत. मला फक्त तुम्ही एवढं सांगा, महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न कुणासोबत पाहिलं होतं? त्यांच्या मित्रांसोबत पाहिलं होतं, त्यांच्या मावळ्यांसोबत, सवंगड्यांसोबत पाहिलं होतं, बरोबर? आता गंमत बघा, या सिनेमात आपल्याला महाराजांचे मावळे दिसतच नाहीत. माणसांची योग्य पारख हा मला वाटतं, की महाराजांच्या चरित्राचा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे. महाराजांनी 12 बलुतेदार, 18 पगड जातींना कसं एकत्र केलं? हे जे स्वराज्याचे शिलेदार आहेत, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, बहिर्जी नाईक आणि असे बरेच निष्ठावंत लोक महाराजांनी स्वराज्यामध्ये कसे सामील केले, हे आपल्याला सिनेमात पाहायलाच मिळत नाही. म्हणजे पाहायचं तर लांब राहू दे, त्यांचे साधे उल्लेख सुद्धा सिनेमात होत नाहीत. इंटरव्हल येईपर्यंत महाराजांच्या कोणत्याच मावळ्याचा उल्लेख नाही सिनेमामध्ये. इंटरव्हल झाल्यानंतर जेव्हा सिनेमा अगदी त्याच्या शेवटाकडे यायला लागतो, तेव्हा आपल्याला ही नावं ऐकायला मिळतात, ते चेहरे आपल्याला दिसतात. पण एकही कॅरेक्टर आपल्याला शेवटी लक्षात राहत नाही. आणि हे सगळं कशामुळे होतं माहितीये? जेव्हा तुम्ही एवढे मोठे स्टार घेता ना सिनेमामध्ये, तेव्हा त्यांना स्क्रीन टाइम जास्त द्यावा लागतो आणि यांच्या कॅरेक्टर्सला जास्त स्क्रीन टाइम दिला, की मग या बाकीच्या महत्त्वाच्या भूमिकांकडे दुर्लक्ष होतं. मला जर एक मोठा स्टार घ्यायचा आहे माझ्या सिनेमात, तर मला त्याला एक प्रॉपर एंट्री सीन दिला पाहिजे, एक चांगला ॲक्शन सीन दिला पाहिजे, भारदस्त डायलॉग्स दिले पाहिजेत. मला सांगा किती वेळ जाईल याच्यामध्ये? आता अफझल खान आणि हत्तींची झुंज असा एक सिक्वेन्स आहे सिनेमामध्ये, खूप जास्त खेचलाय तो, म्हणजे उगाचच खेचलाय. किंवा सलमान खान भलेही जीवा माला बनला असेल सिनेमामध्ये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो स्क्रीन टाइम दिला गेलाय, तो जीवा मालाला दिलेला नाहीये. तो सलमान खानला दिलाय. तो सलमान खानच्या फॅनसाठी दिलाय. तोच रोल एखाद्या मराठी ॲक्टरने केला असता, तर त्याला एवढा स्क्रीन टाईम दिलाच नसता. हाच प्रॉब्लेम आहे. जेव्हा एवढी मोठी स्टारकास्ट असते ना सिनेमामध्ये, तेव्हा त्यांना स्क्रीन टाईम देता-देता या बाकीच्या महत्त्वाच्या भूमिकांकडे दुर्लक्ष होतं. या सिनेमात महाराज मावळ्यांशी गप्पा मारतायत किंवा ते त्यांची विचारपूस करतायत. त्यांच्यामधलं नातं कसं आहे, त्यांच्यामधली मैत्री कशी आहे, या ॲस्पेक्टकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ही एक अशी बाजू आहे ज्याच्यावर अजून चांगलं काम करता आलं असतं असं मला वाटतं. सेकंड हाल्फमध्ये ना एडिटिंग अशी खूप टाईट आणि क्रिस्प करण्याच्या नादामध्ये काय झाले, आपल्याला ती ब्रीथिंग स्पेस कुठेच मिळत नाही. अफझल खान काय करतोय, कट्टू महाराज आता काय करतायत? महाराज 2 वाक्य बोलतायत, कट्टू अफझल खान आता काय वाक्य बोलतोय? यामुळे काय होतं, आपल्याला कोणत्याच कॅरेक्टर सोबत व्यवस्थित टाईम स्पेंड करता येत नाही. त्यांना जाणून घेता येत नाही. दुसरी एक कमकुवत बाजू म्हणजे याचं व्हीएफएक्स आणि सीजीआय. मला वाईट याचं वाटत नाही, की व्हिज्युअल इफेक्ट्स फार चांगले नाहीयेत. मला वाईट याचं वाटतंय, की बरेच सीन्स आहेत जिथे मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स आणि सीजीआयचा वापर केलाय. त्यांची गरजच नव्हती सिनेमामध्ये. ती हत्तींची झुंज दाखवली आहे, ती फक्त आपल्याला काहीतरी स्पेक्टॅकल दाखवायचे म्हणून दाखवली. किंवा तो महाराजांचा घोड्यावरचा सीन जो तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिला असेल, त्या शॉटचं काहीच महत्त्व नाहीये सिनेमामध्ये. त्या शॉटची काहीच गरज नव्हती. आशा करतो, की याचा दुसरा पार्ट जेव्हा येईल, तेव्हा याच्यामध्ये असले अननेसेसरी शॉट्स नसतील आणि आपल्याला व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक चांगले पाहायला मिळतील. तर मित्रांनो, एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. तुम्ही सिनेमा पाहिला का? तुम्हाला सिनेमा कसा वाटला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय शिवराय लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.